अहिल्यानगर जिल्ह्यातील सावळी विहीर, शिर्डी, साकुरी, शिव या महत्त्वाच्या रस्त्याच्या कामाला विलंब होत असल्याने परिसरातील नागरिक, वाहन चालक आणि साई भक्तांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. अपूर्ण रस्ता, सर्वत्र उडणारी धूळ, मुरूम, मोठे दगड आणि ठिकठिकाणी पडलेले खड्डे यामुळे या मार्गांवरून प्रवास करणे अत्यंत धोकादायक बनले आहे. रस्त्यावरून वाहने जाताच धुळीचे मोठमोठे लोट हवेत उडत असून त्यामुळे परिसरातील नागरिकांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. श्वसनाचे विकार, डोळ्यांची जळजळ आणि इतर आजारांचा धोका वाढल्याची तक्रार स्थानिकांकडून केली जात आहे. याशिवाय रस्त्यावर विखुरलेले मुरूम आणि छोटे मोठे दगड वेगाने जाणाऱ्या वाहनांच्या चाकाखालून उडत असल्याने अपघाताची भीती वाढली आहे. अनेक वाहन चालकांना जीव मुठीत धरून या मार्गावरून प्रवास करावा लागत असून दुचाकीस्वारांना सर्वाधिक फटका बसत आहे. दररोज हजारो साई भक्त या मार्गाने शिर्डीकडे ये जा करतात. मात्र रस्त्याच्या दुरावस्थेमुळे भाविकांसह स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. अनेकांनी संबंधित यंत्रणेकडे वारंवार तक्रारी करूनही कामाचा वेग वाढत नसल्याची खंत व्यक्त केली आहे. दरम्यान या रस्त्यामुळे सर्वाधिक हालअपेष्टा सहन करणाऱ्या एका दिव्यांग व्यक्तीने आपल्या व्यथा थेट श्री साईबाबांसमोर मांडल्या आहेत. हा रस्ता लवकर पूर्ण व्हावा, नागरिकांना आणि साई भक्तांना दिलासा मिळावा अशी भावनिक प्रार्थना त्याने श्री साईबाबांच्या चरणी केली. या घटनेमुळे प्रशासनाने तातडीने लक्ष देऊन रखडलेले रस्त्याचे काम पूर्ण करावे अशी मागणी नागरिकांकडून जोर धरू लागली आहे. ते चौरे साहेब म्हणून आहे, ते म्हणे तुझं मतदान वाळकीला आहे, तर माझ्याकडं सगळे कागदपत्र शिर्डीचे, माझं जन्मगाव शिर्डी आहे, माझ्या आई वडील इथंच राहिले, इथंच देवाघरी गेले. हां, तो चौरे सर म्हणतो की तुमचं मतदान वाळकीला आहे. आता मी तहसीलला चाललो की मला त्यांनी हे बघा हे दिलेलं आहे सुनावणी करता. आता तुम्ही सांगा नेमकं काय करायचं. हा सुनावणीचा पेपर दिलेला आहे त्यांनी डायरेक्ट सांगितलं की हा तहसीलला दाखवायचा, सुनावणीला 17 तारखेला जायचं. बरं, आता काय करायला पाहिजे ना. आता माझे सगळे कागदपत्र इथले, मग ते साहेब जर असं मला म्हणतात तर मी नेमकं काय करायला पाहिजे. ते काय म्हणतो तुमचं मतदान कुठं आहे? वाळकी. तिथे त्या गावात ना आमचा काही अर्थार्थी संबंधच नाही. काय नाव आहे संपूर्ण तुमचं? संजय बबन पवार, शिर्डी. माझ्या वडिलांचं नाव बबन बाबूराव पवार, माझ्या आजोबांचं नाव मार्तंड बाबूराव पवार. हळूहळू जाणार तिथे ते ज्ञानेश्वर माऊली म्हणून एक आहे, त्यांच्याकडे जाणार. त्यांना म्हणून चाल भाऊ तहसीलदारांपुढं मला नेऊन उभा कर. तिथं ते लिपिक आहे, तिथे बाउंड्री रायटर असतात ना, ज्ञानेश्वर वाडणे त्यांचं नाव आहे. तर त्यांची काही मदत घेईन आणि तिथं तहसीलदारापुढं जाऊन उभं राहीन. माझी काही फीत तहसीलदार साहेबांना सगळी सांगाल की असं असं आहे, हे काय करायचं. नाही तर मी निवडणूक आयोगाला एक साधं पत्र लिहून देईन. मी 74% अपंग आहे आणि मी खोटं बोलतो अशातलं काही नाही. माझे सगळे कागदपत्र तुम्ही पहा, इथे सगळे कागदपत्र ऑलरेडी आहे. शाळेचा दाखला वगैरे सगळं तुम्हाला दाखवतो. तुम्ही वाटलं तर त्याच्यात ॲड करा, बातमी माझी दाखवा. तसं हे नेमकं काय चाललं, जसं आहे तसं आहे. मग आता प्रवास तर करावाच लागेल ना. तर ते दुरुस्ती होईल तर होईल. सध्या काय त्रास आहे? सध्या काय जाण्या येण्याचा त्रास सगळ्यांनाच आहे, मला एकट्याला नाही. साई भक्ताला आहे, ग्रामस्थांना आहे, नाही का, इथले म्हणजे आपण इथले राहणारे यांना पण आहे, सगळ्यांनाच आहे ना. तो त्रास कमी व्हावं एवढीच माझी बाबांचरणी म्हणजे साईबाबांचरणी एवढीच विनंती की बाबा हे सगळं सुरळीत करा.